थोडासा मला उशीर झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की विश्वाची निर्मिती करणाऱ्या भगवान विश्वकर्माच्या चरणी सर्वप्रथम मी नतमस्तक होते. आपल्या सर्वांना भगवान श्री विश्वकर्मा जयंती उत्सवाच्या शुभेच्छा देते. त्याचबरोबर आज ज्या आत्ताच सन्मानित करण्यात आलेल्या सत्कार मूर्तींचं मी मनापासून अभिनंदन करते. आणि या कार्यक्रमाला मला आवर्जून निमंत्रित केल्याबद्दल आपल्या सर्वांचे आणि आयोजकांचे मनापासून आभार मानते. आपल्याला माहिती आहे की जेव्हा सृष्टीची निर्मिती झाली तेव्हा सगळ्यांनाच माहिती आहे की तेव्हा जमीन नव्हती, पाणी नव्हतं, प्रकाश नव्हता, आकाश नव्हतं, वायू नव्हता, तारका नव्हत्या. सर्व शून्य असताना केवळ आणि केवळ भगवान विश्वकर्माच्या अस्तित्व आणि त्याच्या अस्तित्वामुळं हे सगळं घडलं, जगाची उत्पत्ती झाली अशी आख्यायिका आपण ऐकत असतो. विश्वाची निर्मिती करणारे भगवान विश्वकर्मा या देवदेवतांचे कारागीर म्हणून ओळखले जातात. भगवान विश्वकर्माने पृथ्वीवर अनेक महाल, वास्तू आणि शस्त्रांची निर्मिती केली. त्यांनी श्रीकृष्णाची द्वारका नगरी, पांडवांची इंद्रप्रस्थ, हस्तिनापूर आणि रावणाच्या लंकेची सुद्धा निर्मिती केली असं आपण आख्यायिकांमध्ये ऐकत असतो. त्याशिवाय महादेवाचा त्रिशूळ, भगवान विष्णूचे सुदर्शन, इंद्रदेवांचे वज्र, यमराजाचे कालगंध, कर्णांची कुंडलं आणि पुष्पक विमानाची निर्मिती सुद्धा भगवान विश्वकर्माने केली असं मानलं जातं. देवांचे आर्किटेक्ट आणि जगाची निर्मिती करणारे पहिले इंजिनियर म्हणून भगवान विश्वकर्माचा मान आहे. आपल्याला माहिती आहे की समाजात जे हा सुंदर गोष्टीची निर्मितीचं काम करतात, आपलं जीवन सुखकर करतात, मदत करतात, ते लोहार, सुतार, सोनार, ताकरकर आणि शिल्पकार हे पांचाल जाती बांधव खऱ्या अर्थानं भगवान विश्वकर्माचे अंश आहेत. साक्षात भगवान विश्वकर्माचा आशीर्वाद या पांचाल बांधवांना आहे. त्यामुळे जगात सुंदर गोष्टींची निर्मितीचं काम लोहार, सुतार, सोनार आणि हे सगळे शिल्पकार बांधवांकडून होत असताना आपण पाहत असतो. आपण सर्वजण या कलाकृतीचे लाभार्थी आहोत. आपल्याला माहिती आहे की देशाचे लोकप्रिय आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी पारंपरिक कारिगरांचे कौशल्य टिकावे आणि त्यातून त्याची आर्थिक उन्नती व्हावी म्हणून विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातल्या जवळजवळ 30 लाख कारागिरांना लाभ होताना आपण पाहतो. सुतार, लोहार, नाभिक, चर्मकार, सुवर्णकार, कुंभार, गवंडी, शिंपी, धोबी अशा देशभरातल्या 140 समूहांना या योजनांचा लाभ मिळणार आहे. या कार्यक्रमामध्ये कारागिरींना आवश्यक ते प्रशिक्षण तसेच निधी नसलेल्या सरकारांना आर्थिक सहाय्य मिळणार आहे. ग्रामीण कारागिरींना 1 लाख रुपयाचे स्वस्त दरात कर्ज दिले जाणार आहे. केंद्र सरकारच्या साथीनं राज्यातल्या महायुती सरकारच्या माध्यमातून सुद्धा राज्याचा वेगाने विकास सुरू आहे. आपल्या सर्वांचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादांच्या माध्यमातून आपल्या बारामतीसह इतर राज्याचा वेगवान विकास होतोय. आणि आताच आपल्याला सचिननी सांगितलं किंवा किरण शेठनी सांगितलं की आपल्या सुद्धा समाज मंदिरासाठी दादांनी आत्ताच निधी काही मंजूर केलेला आहे. राज्यातल्या सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, व्यावसायिक, लघु उद्योजक, महिला, तरुणांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम सुरू आहे. महाराष्ट्राच्या गतीनं विकास होताना आपण पाहतोय. विकासाच्या या रथाला आपला हात बांधावूया असं आवाहन मी या निमित्तानं करते. आपल्याला सर्वांना माहिती आहे की आदरणीय दादांचं बारामतीच्या प्रत्येकावर मनापासून प्रेम आहे. आणि याचं कारण म्हणजे तुम्ही सुद्धा त्याच प्रकारे त्यांच्यावर जीव लावता, प्रेम करता
म्हणूनच दादा सकाळी 6 पासून बारामतीची लोक म्हटलं की लगेच ते प्रत्येक काम त्यांचं कसं पार पडेल, त्यांची अडचण कशी दूर होईल हाच प्रयत्न करत असतात. त्यामुळे बारामतीकरांनी सुद्धा गेले अनेक वर्ष जे दादांवरती भरभरून प्रेम केलेलं आहे त्याची जाणीव त्यांना नक्कीच आहे. आणि ही जाणीव आणि हे प्रेम तुम्ही जेव्हा जेव्हा दादांचं तिथे कार्यक्रम असतात, दादा जिथे येतात, मी जिथे असते, ते तुम्ही सतत तुमच्या उपस्थितीने जाणवून देता. आणि हेच प्रेम, हे जे पाठबळ आहे हे तुम्ही नक्कीच कायमकृत्या दाखवणार आहात, त्यात शंकाच नाही. आजच्या या कार्यक्रमाला तुम्ही मला बोलवलं, सन्मान दिला, सत्कार केला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांची मनापासून आभारी आहे. आणि जाता जाता एवढंच सांगते, देशाच्या आणि राज्याच्या विकासामध्ये आपण सर्वजण महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लोहार, सुतार, सोनार या सर्व जाती विश्वकर्मा बांधवांचं मी मनापासून परत एकदा अभिनंदन करते. आपल्या सर्वांना आपल्या पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देते. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देते, अभिनंदन करते आणि मी आपली रजा घेते. भगवान विश्वकर्माच्या चरणी वंदन करते आणि इथंच थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.